हॅलो माय डिअर फ्रेंड, बाळांनो, व्हेरी वॉर्म वेलकम. आज आपल्याला दोन बिलकुल इझी असे टॉपिक शिकायचे आहेत. त्यातला पहिला जो टॉपिक आपण शिकणार तो आहे पार्च्युरेशन किंवा ज्याला चाइल्ड बर्थ असं म्हणतात. आपण त्याला साध्या भाषेमध्ये त्याला डिलिव्हरी असं म्हणतो, बाळाचा जन्म होणे. आणि दुसरा टॉपिक आपल्याला शिकायचं तो म्हणजे लॅक्टेशन. बघा, आतापर्यंत आपण शिकलो की बाळ हे कसं कसं ग्रो होत गेलं. आईचं जे ओम आहे, युटेरस आहे, त्याच्यामध्ये बाळाची कशी कशी वाढ होत गेली. आपण एम्ब्रिओ डेव्हलपमेंट शिकलो. बाळ आता पूर्ण कंप्लीट डेव्हलप झालेलं आईच्या पोटामध्ये, आईच्या पोटामध्ये म्हणा किंवा आईच्या गर्भाशयामध्ये, युटेरसमध्ये. आता ते त्या बाळाने 9 महिन्याचा कालावधी पूर्ण केलेला आहे. 9 महिने झालेले आहेत त्याला, आणि त्याचे पूर्ण आता ऑर्गन वगैरे सगळे काही व्यवस्थित डेव्हलप झालेले आहेत. आता ते आईच्या पोटामधून, आईच्या गर्भाशयामधून बाहेरच्या जगामध्ये यायला आता ते उत्सुक आहे. त्याला आता वाट लागलेली आहे की बाहेरचं जग बघायची, त्याला उत्सुकता लागलेली आहे. आणि या जो प्रोसेसला चाइल्ड बर्थ किंवा पार्च्युरेशन असं म्हटलं जातं. आता ही जी डिलिव्हरीची जी प्रोसेस आहे, कोणतीही महिला, कोणतीही लेडीज, हिची डिलिव्हरीची प्रोसेस जी आहे ही अशी एका क्षणामध्ये होणारी प्रोसेस नाही बाळांनो. याला बराच असा वेळ लागतो. जवळपास 12 ते 15 तास एवढा वेळ या प्रोसेसला लागू शकतो नॉर्मल पद्धतीनं जर डिलिव्हरी झाली तर. पण जर समजा सिझरिंग झालं, सिझरिंग करण्याचे वेगळे वेगळे कारण आहेत. त्या सिझरिंगला सी सेक्शन असं म्हटलं जातं. सीजर म्हणतो आपण त्याला. सीजर झालं, सीजरमुळे बाळाचा जन्म झाला असं म्हणतो आपण त्याला. तर सीजर करण्याचे पण वेगळे वेगळे रिझन्स आहेत. जर असं बाळ वगैरे अटकलं, बाळ आईच्या गर्भामध्ये फिरलं, किंवा मग बाळाच्या याच्यामध्ये नाळ अटकली, गड्यामध्ये अडकली नाळ, किंवा मग बाळाने आतमध्ये शी करून टाकली आईच्या पोटामध्ये, तर अशा वेगळ्या वेगळ्या कारणामुळे काय की नॉर्मल डिलिव्हरी करणे कधी पॉसिबल असते. किंवा जो सर्वायकल कॅनॉल आहे आईचा तो छोटा असतो. त्या छोट्याच्या कॅनॉलमधून ते एवढं मोठं बाळ येणं कधी कधी शक्य नसते. म्हणून डॉक्टर जे आहेत सोनोग्राफीमधून सांगतात की आईची नॉर्मल डिलिव्हरी होणे पॉसिबल नाही. मग अशा वेळी तुम्हाला सी सेक्शन किंवा सीझरिंग करावे लागेल. मग अशा वेळी सीझर करावं लागते, आणि सीझरला काही फारसा वेळ लागत नाही. 5 मिनिटाच्या आतमध्ये ते बाहेर डायरेक्ट पोटाला असा चिरा देऊन ते बाळ बाहेर काढतात. जरी एवढं ती सिंपल प्रोसेस वाटत असली तरी ते खूप मोठं ऑपरेशन असते. आधी तर त्या आईचं पोट फाडल्या जाईल, मग नंतर तिचं युटेरस फाडल्या जाईल, त्याच्यामधून ते बाळ बाहेर काढल्या जाते. त्यामुळे अशी खूप अशी रिस्की आणि खूप अशी क्रिटिकल अशी ही प्रोसिजर आहे, हे ऑपरेशन आहे. जरी आपल्याला एवढं इझी वाटत असलं, बऱ्याचदा आईचा त्याच्यामध्ये जीवसुद्धा जाऊ शकतो, खूप सारं ब्लिडिंग होऊ शकते. तर ती तर एक सेकंडरी गोष्ट झाली, आपला तो सिलेबसचा काही पार्ट नाही, पण जस्ट तुम्हाला नॉलेज म्हणून मी ते सांगितलं. आता जे नॉर्मल डिलिव्हरी आईची ते 12 ते 15 तास एवढा त्याला वेळ लागतो. 24 तासापर्यंत त्याला वेळ लागू शकतो. आता ही जी डिलिव्हरीची प्रोसेस आहे, पार्च्युरेशनची जी प्रोसेस आहे, आपण ते सगळी स्टेप बाय स्टेप करून शिकू. याची आपण थेओरी बोर्डवर नोट डाऊन केलेली आहे. आपल्याला काही डायग्राम पण दिलेले आहे, कसा बाळाचा जन्म होतो. पार्च्युरेशनचे आपल्याला डायग्राम पण दिलेले आहेत. ठीक आहे, वेगळ्या वेगळ्या स्टेजमध्ये ही डिलिव्हरी होत असते, कारण खूप लांब अशी प्रोसेस आहे. 12 ते 15 तास याला वेळ लागतो. म्हणून याला वेगळ्या वेगळ्या फेजमध्ये डिवाइड केलेलं आहे. कोणत्या फेजमध्ये काय होते, आईच्या पोटामध्ये बाळाच्या शरीरामध्ये काय काय बदल होतात, ते सगळं काही आपल्याला स्टेप बाय स्टेप करत शिकायचं. तर सगळ्यात पहिले तर आपण ही जी डेफिनेशन आपल्याला दिली आहे, पार्च्युरेशन म्हणजे काय. पार्च्युरेशन ऍक्च्युअली हा एक ग्रीक वर्ड आहे, पण तरी याचा आपल्याला मिनिंग काय आहे, चाइल्ड बर्थ म्हणजे काय, पार्च्युरेशन म्हणजे काय, काय सांगितलेलं आपल्याला याच्याबद्दल. तर बघा, आपल्याला सांगितलेलं पार्च्युरेशन म्हणजे काय की इट इज अ प्रोसेस ऑफ गिव्हिंग बर्थ टू बेबी. बाळाला जन्म द्यायची ही प्रोसेस आहे. सिंपल पार्च्युरेशन, बाळाला जन्म देणे. त्यानंतर आणखीन काय सांगितलेलं आहे, इट इज अ कंट्रोल बाय न्यूरो इंडोक्राइन मेकॅनिझम. आणि पुढे सांगितलेलं आहे की ही जी डिलिव्हरी आहे किंवा पार्च्युरेशन आहे ही एवढी इझी प्रोसेस नाही आहे. याच्यामध्ये ब्रेन पण इन्व्हॉल्व होतो. न्यूरो म्हटलं ब्रेन, आपला ब्रेन इन्व्हॉल्व होतो. त्याचबरोबर इंडोक्राइन ग्लँड पण इन्व्हॉल्व होतात. वेगळे वेगळे हार्मोन्स याच्यासाठी आवश्यक असतात. योग्य वेळी योग्य हार्मोन तयार होणे आवश्यक आहे, तेव्हा बाळाची डिलिव्हरी सुखर होऊन जाईल. तर योग्य वेळी योग्य हार्मोन तयार होणे आवश्यक आहे. हार्मोनचा याच्यामध्ये खूप मोठा रोल असतो, ब्रेनचा खूप मोठा रोल असतो. अशा तऱ्हेनं ह्या दोन्ही गोष्टी मिळून जेव्हा एकत्र काम करतील तेव्हा डिलिव्हरी कुठे सुरळीत होईल. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे इट इज कंट्रोल बाय न्यूरो इंडोक्राइन मेकॅनिझम. तशी ही डिलिव्हरीची प्रोसेस सुरू झालेली आहे. आता पुढे काय होते याच्यामध्ये बघा, इट इन्व्हॉल्व युटेराइन अँड ॲब्डॉमिनल कॉन्ट्रॅक्शन, डायलेशन ऑफ सर्व्हिक्स अँड व्हजाइना, कलेक्टिव्हली कॉल्ड लेबर. बघा काय होते की हळूहळू हे हार्मोन वगैरे असे सगळे तयार होऊन जातात बॉडीमध्ये आईच्या. त्यामुळे काय की तिचं जे युटेरस आहे ते युटेरस कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागते, युटेराइन वॉल कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागतात. त्या युटेरसची जी मधली लेअर आहे त्याला आपण मायोमेट्रियम असं म्हणतो. त्या मायोमेट्रियममध्ये खूप साऱ्या मसल्स असतात. त्या मसलमुळे, त्या मसल अशा ताणल्या गेल्यामुळे ते बाळ असं हळूहळू असं खाली सरकायला लागते, खालच्या भागात सरकायला लागते. त्यामुळे काय की ॲब्डॉमिनल पण आपलं हे युटेरस पण आईचं कॉन्ट्रॅक्ट झालं, बरोबर, असं कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागलं.
पोट आईचं जे ॲब्डॉमिन आहे ते पण कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागलं आणि त्यामुळे काय की जे सर्विक्स आहे, जो सर्विक्सचा मार्ग आहे, त्याचबरोबर जो व्हजायना आहे, हे सगळं जे आहे हे डायलेट व्हायला लागते. वरचं युटेरस कॉन्ट्रॅक्ट झालं, पोट पण कॉन्ट्रॅक्ट झालं, त्यामुळे काय झालं, हे सगळं वरचा भाग असा कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे हा सर्विक्स जो असतो आणि जो व्हजायना असतो तो असा डायलेट होऊन जातो, त्याचा मार्ग असा मोठा होऊन जातो. त्यामुळे काय की आईच्या पोटामध्ये खूप असं दुखायला लागते, त्याला लेबर पेन असं म्हणतात. काय या सगळ्या गोष्टीला काय म्हणतात, लेबर पेन. बऱ्याचदा तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेले किंवा स्पेशली गायनॅकोलॉजिस्टकडे तुम्ही गेले, गायनिक हॉस्पिटल जे असतात किंवा स्त्री रोग तज्ज्ञाकडे तुम्ही गेले तर तिथे डिलिव्हरीच्या वगैरे वेगळ्या अशा सुविधा असतात सगळ्या, आणि तिथे लिहिलेलं असते काही ठिकाणी लेबर रूम. लेबर रूम लिहिलेलं तुम्ही याच्यानंतर बघा. लेबर रूम म्हणजे काय की आईला जेव्हा कळा लागायला सुरुवात होते तेव्हा त्या आईला येऊन त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात आणि मग तिला तिथे सेपरेटली ठेवतात, तिथे तिचा नॉर्मली डिलिव्हरी होऊ देतात तिची. तर तिला खूप अशा कळा लागतात, हळूहळू बाळ मग जे आहे बाहेर यायला लागते, खूप दुखते तिच्या पोटामध्ये. असं म्हणतात की ते जगातलं सगळ्यात मोठं पेन आहे. हे पेन फक्त एक आईच जे आहे सहन करू शकते, बाकी या जगातला कोणीही व्यक्ती हे पेन सहन करू शकत नाही. ही पेन सहन करण्याची क्षमता फक्त आईमध्येच असते, त्याला लेबर पेन असं म्हणतात. आणि ज्या हॉस्पिटलमध्ये आता स्पेशल अशा रूम बनवलेल्या असतात त्याला लेबर रूम असं म्हटलं जातं. खूप दुःख, आईला खूप त्रास होतो याच्यामध्ये. आणि बऱ्याचदा ज्या मुली असतात, ज्या आई असतात, गर्भार ज्या स्त्री असतात, गरोदर स्त्रिया असतात, त्या ह्या पेन सहन करू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना मग सीझर पण करावं लागते, त्याला सी सेक्शन पण आपण असं म्हणतो. बऱ्याचदा काय आहे की खेड्यापाड्यामध्ये ह्या सगळ्या फॅसिलिटी नसतात, हॉस्पिटल्स नसतात, त्यामुळे आईला जे आहे हे डिलिव्हरी होताना तिला खूप दुखते, खूप पेन होते आणि बऱ्याचदा तिचा जीव पण जाऊ शकतो. आईला कल्पना असते की हे जे बाळ होणार आहे याच्यामुळे आपला जीव पण जाऊ शकतो, एवढं ते पेन असते, तरी आई बाळाला जन्म देते. एवढं महान काम ते असते, एवढं महत्त्वाचं काम ते असते, एवढा पेन त्या आईला होतो. लक्षात आलं, तर त्याला लेबर पेन असं म्हणतात. पुढे आपल्याला सांगितलेलं आहे अ फुली डेव्हलप fetus gives signal for uterine contraction by secreting adrenocorticotropic हार्मोन, ज्याला शॉर्टमध्ये ACTH म्हणतात, अँड कॉर्टिकोस्टेरॉइड्स. जेव्हा पूर्ण 9 महिने होऊन जातात आईच्या पोटामध्ये, जेव्हा तो गर्भ, तो फिटस, ते बाळ, ते बेबी पूर्ण मोठे होऊन जाते, तेव्हा ते विशिष्ट सिग्नल सोडते. कसे सिग्नल्स असतात ते, काही प्रकारचे हार्मोन ते तयार करते, विशिष्ट प्रकारचे हार्मोन त्या बाळाकडून तयार होतात, प्लॅसेंटाकडून काही हार्मोन तयार होतात. आणि कोणते हार्मोन असतात ते जे बाळाकडून तयार होतात, तर ते सांगितलेलं ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन, ज्याला शॉर्टमध्ये ACTH असं म्हणतात, त्याचबरोबर कॉर्टिकोस्टेरॉइड्स, हे हार्मोन तयार होतात. हे हार्मोन जे आहे हे बाळाकडून, फिटसकडून तयार होतात आणि मग हे हार्मोन आईपर्यंत पोहोचतात. हे हार्मोन बाळाने तयार केले, प्लॅसेंटाने तयार केले, जे आईपर्यंत पोहोचले. आणि मग पुढे काय होते तर आपल्याला सांगितलेलं आहे, दिस ट्रिगर्स दिस रिलीज ऑफ ऑक्सिटोसिन फ्रॉम मदर. आता हे हार्मोन जे तयार झाले हे आईपर्यंत पोहोचले आणि मग आईच्या बॉडीमध्ये, आईच्या शरीरामध्ये पण एक हार्मोन तयार होते ज्याचं नाव आहे ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन खूप इम्पॉर्टंट हार्मोन आहे, याला बर्थ हार्मोन म्हणतात. जेव्हा जन्माची वेळ येते बाळाची तेव्हा हे हार्मोन तयार होते, लक्षात ठेवा, म्हणून याला बर्थ हार्मोन म्हणतात. तर बाळाने 2 हार्मोन तयार केले आणि त्याच्या बदल्यामध्ये त्याचा रिस्पॉन्स म्हणून आईने पण एक हार्मोन तयार केलं ज्याचं नाव आहे ऑक्सिटोसिन. मग या हार्मोनमुळे काय होते, या सगळ्या हार्मोनचा काय परिणाम होतो तर आपल्याला सांगितलेलं आहे, धिस कॉजेस द विगरस युटेराइन कॉन्ट्रॅक्शन. त्यामुळे या सगळ्या हार्मोनचा परिणाम असा होतो की जे युटेरस असते, जे आईचं गर्भाशय असते, ते कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागते. कॉन्ट्रॅक्ट झालं की बाळ हळूहळू पुढे सरकायला लागते. त्यानंतर आता आणखीन सांगितलेलं आहे, दिस लीड दी एक्सपल्शन ऑफ बेबी. कॉन्ट्रॅक्शन झालं, गर्भाशय कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागलं, आकुंचन पावायला लागलं गर्भाशय, की बाळ खाली खाली होईल, त्याला म्हणतात एक्सपल्शन ऑफ बेबी. आणि ही जी मग आता डिलिव्हरी आहे, हे जे बाळाचं हे जे खाली सरकणं आहे, बाळाचा जो जन्म आहे, आईच्या पोटामधून बाळ खाली येईपर्यंत हे 3 स्टेपमध्ये डिवाइड केलेलं आहे पार्च्युरेशन. कोणत्या त्या 3 फेज आहे, कोणत्या त्या 3 स्टेप आहेत आपल्याला सांगितलेलं आहे. एक आहे त्यातली सगळ्यात आधी होते डायलेशन, याला स्टेप 1 असं म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये काय काय होते, कसे बदल होतात आईच्या युटेरसमध्ये, ते सगळं आपण शिकू. पहिली स्टेप ही आहे, त्यानंतर दुसरी स्टेप आहे एक्सपल्शन स्टेज, ही दुसरी फेज आहे बाळाच्या जन्माची, आणि तिसरी आहे आफ्टर बर्थ. अच्छा, 3 फेज जे आहेत, या 3 फेजमध्ये ही पार्च्युरेशन, ही डिलिव्हरी जी आहे ही डिवाइड केलेली आहे. प्रत्येक फेजमध्ये काय काय होते ते सांगितले आहे. याची डायग्राम पण आपल्याला दिली आहे बघा, ही आपल्या बुकमधली डायग्राम आहे, तुम्हाला दिसते. पार्च्युरेशन म्हणून याचं नाव आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये दिसते स्टेज 1. स्टेज 1 मध्ये काय होते बघा, व्यवस्थित डायग्राम मध्ये ते बाळ तुम्हाला दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये आईचं युटेरस आहे, गर्भाशय आहे,
बाळाचा अंबिलिकल कॉर्ड आहे, सर्विक्स आहे, व्हजाइन आहे, सगळे पार्ट याच्यामध्ये महत्त्वाचे दाखवलेले आहेत डिलिव्हरीच्या वेळेस. अशा टाईपचे हे सगळे आपल्याला स्ट्रक्चर दिसते. स्टेज 1 मध्ये काय होते, सुरुवातीच्या स्टेजमध्ये काय होते बघा, व्यवस्थित ऑब्झर्व करा. त्यानंतर जी स्टेज 1 ची जी ऍक्टिव्ह फेज आहे, त्या ऍक्टिव्ह फेजमध्ये तुम्हाला दिसेल की हळूहळू जो व्हजाइना आहे तो डायलेट झालेला आहे, मोठा झालेला आहे व्हजाइनाचा आकार बघा स्टेज 1 मध्ये ऍक्टिव्ह फेजमध्ये बघा. आणि मग नंतर स्टेज 2 सुरू होऊन जाते. त्या स्टेज 2 मध्ये बाळ मग आता बाहेर आलेलं तुम्हाला दिसेल. आणि मग स्टेज 3 आहे, त्या स्टेज 3 मध्ये पूर्ण बाळ बाहेर आलेलं आहे आणि सोबतच मग जी नाळ राहिलेली, जो प्लॅसेंटा राहिलेला आहे आतमध्ये, तो प्लॅसेंटा पण मग शेवटी बाहेर येतो. तर अशा 3 फेजेसमध्ये ही डिलिव्हरी होत असते. तर असंच आपल्याला हे सगळं समजून घ्यायचं आहे प्रत्येक फेजमध्ये काय काय होते. तर बघा फर्स्ट फेज जी आहे त्याला म्हटलं जातं डायलेशन फेज. काय होते या डायलेशन फेजमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, युटेराइन कॉन्ट्रॅक्शन बिगिन फ्रॉम टॉप. जे युटेरस आहे, वेगळे वेगळे हार्मोन तयार झाले, त्याचा हार्मोनचा परिणाम असा झाला की ते युटेरस कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागलं. आणि युटेरसचं कॉन्ट्रॅक्शन जे आहे टॉप पासून होते. टॉप म्हणजे काय, वरून इथून युटेरस कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागते आणि मग बाळ हळूहळू खाली सरकायला लागते. काय होते पुढे बघा, कॉन्ट्रॅक्शन अकंपनीड बाय पेन. जेव्हा युटेरस कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागेल, गर्भाशय कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागेल, तेव्हा आईला पोटामध्ये कळा यायला लागतात, खूप दुखायला लागते, पेन व्हायला लागते आईला, ब्लड व्हेसल्स कॉम्प्रेस होऊन जातात, आईला खूप जोरजोरात दुखायला लागते. पुढे काय होते, ॲज दी बेबी पुश डाऊन इन द युटेरस इट्स हेड टर्न टू लाय सर्विक्स. हळूहळू काय होते की बघा, सुरुवातीला बाळ जे आहे हे त्याचं तोंड, त्याचं जे फेस, हेड जे असते, डोकं जे असते वरच्या बाजूला असते. पण जशी डिलिव्हरीची वेळ येते, 9 महिने जसे भरत येतात, तेव्हा ते बाळ फिरून जाते. असं बाळाचं डोकं खाली यायला पाहिजे. पहिले तर खाली येते डोकं. जेव्हा बाळाचं डोकं खाली येईल तेव्हाच सुरक्षित डिलिव्हरी होते. कधी कधी बाळ फिरत पण नाही. बाळाचं डोकं समोर यायच्या ऐवजी, बाळाचं डोकं आधी यायच्या ऐवजी कधी कधी त्याचे पाय आधी येऊन जातात. पाय सुरुवातीला येतात, नंतर मग पूर्ण बाळ येते. तर त्याला असं पायाळू बाळ असं म्हणतात. पायाळू असं खेड्यापाड्यात असं म्हटलं जातं त्याला. जेव्हा बाळ जे आहे त्याच्या पायाकडून सुरुवातीला येईल तेव्हा पायाळू बाळ. पण जनरली जे बाळ जन्म घेतात ते डोक्याकडून घेतात. सगळ्यात आधी बाळाचा कोणता अवयव बाहेर येतो आईच्या गर्भामधून, तर आईच्या गर्भामधून सगळ्यात आधी डोकं बाहेर येते. लक्षात आलं का. तर अशा तऱ्हेनं जेव्हा पूर्ण 9 महिने भरतात तेव्हा ते बाळ आईच्या पोटामध्ये फिरते, त्याचं डोकं सगळ्यात आधी खाली येऊन जाते. लक्षात आलं, सर्विक्सच्या भागामध्ये डोकं येऊन जाते. पुढे काय सांगितलेलं आहे, सर्विक्स अँड व्हजाइना गेट डायलेटेड. आता हळूहळू बाळ पुढे पुढे सरकत चाललं, युटेरस मधून बाळ पुढे पुढे सरकत चाललं. युटेरसचा नंतर कोणता पार्ट सुरू होतो, सर्विक्स. आणि मग नंतर सर्विक्स संपला की व्हजाइना. म्हणजे दोन्ही पार्ट या व्हजाइना सर्विक्स ते असे मोठे व्हायला लागतात. डायलेशन म्हणतात त्याला, डायलेट व्हायला लागतात, मोठे व्हायला लागतात, आकार त्याचा मोठा होतो. दिस स्टेज लास्ट अप टू फ्यू अवर्स. आणि ही वेळ अशीच नाही, अचानकच असं हे अचानकच डायलेट झालं, अचानकच ही युटेरस कॉन्ट्रॅक्ट झालं असं नाही. याला खूप वेळ लागतो. मी तुम्हाला सांगितलं डिलिव्हरी एवढी इझी नाही. तुम्ही एखादी गाय आपल्या एरियातली, एखादं कोणतंही जनावर तुम्ही ऑब्झर्व करा, त्याची डिलिव्हरी अशी अचानक नाही होत. त्याला खूप त्रास सहन करावा लागतो. ती खूप वेळ चालणारी अशी प्रोसेस आहे. तर हे जे डायलेशनची जी प्रोसेस आहे ही बऱ्याच वेळ चालते, अप टू फ्यू अवर्स, 1 तास 2 तास कितीही तास चालू शकते. त्यानंतर सांगितलेलं इट एंड्स विथ रप्चरिंग ऑफ एम्नियोटिक मेम्ब्रेन ऑफ फिटस. आणि जेव्हा खूप जोर पडतो, आई जेव्हा खूप जोर लावेल, त्याला आईला पण जोर लावायला लागतं. आपोआप तर होतेच हे सगळं काही, तिच्या हार्मोन्समुळे, त्या बाळाच्या हार्मोन्समुळे हे सगळं काही बाळ बाहेर यायला लागतेच. पण तिला खूप डॉक्टर लोक जोर लावायला लावतात. तुम्ही पिक्चरमध्ये, सिरियल्समध्ये बघितलं असेल की आईला जोर लावायला लागतात. पुश दी बेबी. ते कॉन्फिडन्स देतात आईला. आणि मग आई जोरात जोर लावते आणि बाळ हळूच बाहेर यायला लागते. आणि जेव्हा आई खूप जोर लावेल तेव्हा बाळाच्या अवतीभोवती जी मेम्ब्रेन आहे, एम्नियोटिक मेम्ब्रेन, काय म्हटलं त्याला, एम्नियोटिक मेम्ब्रेन. आणि त्या एम्नियोटिक मेम्ब्रेनमध्येच तर बाळ सुरक्षित असते. त्या एम्नियोटिक जो आपण म्हटलं, एम्नियोटिक मेम्ब्रेनच्या आतमध्ये आहे एम्नियोटिक फ्लुइड. बाळाच्या आजूबाजूला पातळ असा पदार्थ आहे, त्या पातळ पदार्थामुळे बाळ सुरक्षित असते. पाणी म्हणतो आपण बाळाच्या आजूबाजूला पाणी आहे, ते पाणी असते गर्भाच्या आतमध्ये. तर आधी ते जे एम्नियोटिक मेम्ब्रेन आहे ते पूर्ण फाटून जाईल, त्यामधून ते सगळं पाणी बाहेर यायला लागते. त्याला रप्चरिंग ऑफ एम्नियोटिक मेम्ब्रेन असं म्हणतात. बाळाच्या आजूबाजूची मेम्ब्रेन फाटून जाते. आणि मग नंतर पुढची स्टेज सुरू होऊन जाते ती म्हणजे एक्सपल्शन स्टेज. दुसरी स्टेज आहे एक्सपल्शन स्टेजमध्ये काय आहे बघा, डायग्राममध्ये परत समजून घेऊ आपण. पहिल्या स्टेज 1 मध्ये काय झालं बघा, पहिल्या स्टेजमध्ये की व्हजाइना वगैरे हे ते सगळ्याचा आकार जो आहे मोठा झाला, डायलेशन झालं. सेकंड स्टेजमध्ये काय दिसते तुम्हाला, सेकंड स्टेजमध्ये बाळ बाहेर येताना दिसते. सेकंड स्टेज एक्सपल्शन स्टेज आहे, ज्याच्यामध्ये बाळ आता बाहेर येणार आहे. काय होते बघा, याच्यामध्ये
In a normal delivery, fetus passes off through cervix and vagina with the head in forward direction. आता नॉर्मल डिलिव्हरीमध्ये काय आहे की भरपूर झालं, आता कॉन्ट्रॅक्शन झालं, युटेरस कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागलं, व्हाजायना जो आहे आणि सर्विक्स जो आहे तो डायलेशन व्हायला लागला. मग आता हळूहळू बाळ जे आहे ते त्याच्या डोक्याकडून बाहेर यायला लागते. जनरली बाळ त्याच्या डोक्याकडून बाहेर येते, सगळ्यात आधी त्याचं डोकं बाहेर येते. लक्षात आलं. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे इट टेक्स 20 to 60 मिनिट बाळ बाहेर यायला, पण अचानक बाहेर नाही येत, ते हळूहळू बाहेर येते. की लगेच एका सेकंदात बाहेर आला आईच्या गर्भामधून नाही, आईच्या गर्भामधूनही बाहेर यायला, हे सगळं झाल्यानंतरही त्याला बाहेर यायला 20 ते 60 मिनिटं लागतात, म्हणजे 1 तास त्याला लागू शकतो. त्यानंतर पुढे सांगितलं अंबिलिकल कॉर्ड इज टाईड अँड कट ऑफ द क्लोज द बेबीज नॅवेल. आता हळूहळू 20 ते 30 मिनिटं झाले, बाळ आता गर्भाशयामधून पूर्ण बाहेर आलेलं आहे. काय बाहेर येईल, सगळ्यात आधी काय बाहेर यायला पाहिजे, हेड, डोकं बाहेर यायला पाहिजे. डोकं आलं बाहेर, बाळ आता पूर्ण बाहेर आलेलं आहे आणि मग तिची नाळही त्याच्यासोबत आली. आता त्या नाळाला असा गाठ बांधला जाईल, त्याला काय नाव आहे बघा, अंबिलिकल क्लॅम्प असं म्हणतात. तो तुम्हाला एका विशिष्ट ठिकाणी या डायग्राममध्ये पण दिसते अंबिलिकल क्लॅम्प बघा. त्या अंबिलिकल क्लॅम्पच्या ठिकाणी असं विशिष्ट प्रकारचं असं काहीतरी इन्स्ट्रुमेंट म्हणा किंवा असं काहीतरी लावल्या जाते आणि बाळाची जी नाभी आहे, नॅव्हल, बेंबी, तिथून त्या नॅव्हलमधून ते अंबिलिकल कॉर्ड कट केला जाते. तर अशा तऱ्हेने ही दुसरी स्टेज कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर आता थर्ड स्टेज सुरू झाली आहे. त्या थर्ड स्टेजचं नाव आहे आफ्टर बर्थ. बाळाचा तर जन्म झालेला आहे, त्यानंतरही काही गोष्टी राहतातच अजून शिल्लक, आणि त्या काय असतात तर आफ्टर बर्थ मध्ये काय होते बघा, आपल्याला सांगितलेलं आहे आफ्टर द डिलिव्हरी ऑफ द बेबी द प्लॅसेंटा सेपरेट फ्रॉम द युटेरस अँड इज एक्सपेल्ड आउट ॲज अ बर्थ ड्यू टू सिव्हिअर कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस. बेबीची डिलिव्हरी झाली, बाळ बाहेर आलं की मग जो प्लॅसेंटा आहे, प्लॅसेंटा म्हणजे काय, तात्पुरता अवयव तयार झालेला आईच्या गर्भाशयामध्ये. आणि आपल्याला माहिती आहे, आपण शिकलो की हा प्लॅसेंटा जो आहे हा युटेरसला असा चिपकून असतो, हा प्लॅसेंटा आणि ही युटेरस याला थोडासा चिपकून असतो. मग आता ते बाळ बाहेर आल्यानंतर या प्लॅसेंटाचा काहीच रोल राहत नाही. मग बाळ बाहेर आलं की मग ते जे गर्भाशय आहे ते कॉन्ट्रॅक्ट होऊन जाते. ते कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे जो प्लॅसेंटा आहे तो प्लॅसेंटा पण बाहेर येऊन जातो, आईच्या वजायनामधून, आईच्या अंगामधून, आईच्या शरीरामधून तो प्लॅसेंटा पण बाहेर येतो. त्यालाच म्हटलं जातं आफ्टर बर्थ. काय म्हटलं जातं, आफ्टर बर्थ. लक्षात घ्या, आफ्टर बर्थ म्हणजे हा सगळा वार आहे आईच्या शरीरातून. तो बाळ जन्मानंतर जे काही बाकी मग राहत असेल शिल्लक आईच्या पोटामध्ये, गर्भाशयामध्ये, ते सगळं बाहेर येऊन जाते. प्लॅसेंटा विशेषतः बाहेर येऊन जातो, त्याला आफ्टर बर्थ असं म्हटलं जातं. लक्षात आलं, प्लॅसेंटा बाहेर यायची प्रोसेस. दिस प्रोसेस हॅपन विदिन 10 to 45 मिनिट ऑफ डिलिव्हरी. आता हा प्लॅसेंटा पण एवढा लवकर बाहेर येत नाही, हळूहळू बाहेर येतो. ती नाळ बाहेर येईल, मग तो प्लॅसेंटा पण बाहेर येईल, आणि याच्यासाठी 10 ते 45 मिनिटं लागतात. 10 मिनिटं किंवा 45 मिनिटं लागू शकतात. तर असं आपल्याला इथे सांगितलेलं आहे. तर अशा तऱ्हेनं बाळाची डिलिव्हरी झालेली आहे. बाळाचा आता पहिला दिवस आहे या जगामध्ये. आता बाळ बाहेर आल्यानंतर त्याला आंघोळ घातल्या जाते. आपल्याकडे बाळ तर जनरली बाहेर आलं की काय करतात की त्याला सगळ्यात आधी डॉक्टर लोक असं ते आपोआप जर रडलं तर फार चांगलं, जर रडलं नाही तर त्याला असं जोरजोरात मारतात त्याच्या पाठीवरती, त्याला रडायला लावतात डॉक्टर लोक. रडलं तर मग त्याचं श्वासोश्वास आणि त्या सगळ्या गोष्टी चालू होऊन जातात. रडणं आवश्यक असते. बाळ रडलं तर चांगलं समजलं जाते, नाही रडलं तर मग कदाचित ते डेथ पण होऊ शकते त्या बाळाची. म्हणून बाळ रडलं तर चांगलीच गोष्ट आहे. झाल्याचं जन्मल्या ते रडतेच, नाही रडलं तर डॉक्टर लोक त्याला मारून सिस्टर ज्या नर्स असतात त्याला मारू रडवतात. मग बाळ नुकतंच बाहेर आलं की ते सगळं त्याच्या आतलं जे काही असते सगळं ते भरलेलं असते सगळं. त्यामुळे बाळाला स्वच्छ केल्या जाते, आंघोळ केल्या जाते त्या बाळाची. पण काही देश असे आहे की तिथे बाळाची आंघोळ घालत नाहीत, त्याला स्वच्छ कपड्यांनी पुसतात. असं म्हणतात की बाळाची जर आंघोळ केली तर त्या बाळाला वेगळे इन्फेक्शन होऊ शकतात, बाळाचं जे रिस्पिरेशन आहे ते थांबू पण शकते. म्हणून बऱ्याच देशांमध्ये बाळाची आंघोळ घालत नाही, फक्त बाळाला कोरड्या कपड्यांनी, स्वच्छ कपड्यांनी जे आहे अशा सॉफ्ट मुलायम कपड्यांनी त्याचं शरीर पूर्ण पुसून घेतात. पण आपल्या देशामध्ये बऱ्याचदा त्याची आंघोळ घातल्या जाते, त्याला स्वच्छ कपड्यामध्ये मग लपेटून त्याला आईकडे आणलं जाते. मग आई जी आहे त्याला दूध पाजते. मग आता अशा तऱ्हेने बाळाचा जन्म झाला की आईचं जे आहे दूध यायला लागते, त्याला लॅक्टेशन असं म्हणतात. मग काय होतं याच्यामध्ये, त्या लॅक्टेशनमध्ये हे पण आपल्याला शिकायचं. याची थोडीशी मामुलीशी थेओरी आहे, ती थेओरी मी आधी लिहून घेतो. तर बाळांनो, अशा तऱ्हेनं बाळाचा जन्म होतो. आणि मग बाळाचा जन्म झाल्याच आईच्या ज्या मॅमरी ग्लँड आहे, ज्याला मराठीमध्ये दुग्ध ग्रंथी असं म्हटलं जातं, त्या मॅमरी ग्लँड्समधून मिल्क किंवा दूध तयार व्हायला लागते. आता याच्यासाठी पण एक हार्मोन आवश्यक असतो. तो कोणता हार्मोन आहे ते पण आपण शिकू. त्याच्या अगोदर हे जे दूध तयार होते आईच्या मॅमरी ग्लँड्समध्ये, याला काय म्हटलं जातं तर याला लॅक्टेशन असं म्हटलं जातं. तर लॅक्टेशन बद्दल आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा.
मॅमरी ग्लँड्स ऑफ द फिमेल स्टार्ट प्रोड्युसिंग मिल्क इज कॉल्ड लॅक्टेशन. लॅक्टेशन म्हणजे काय, ज्या आईच्या मॅमरी ग्लँड्स आहेत त्या मॅमरी ग्लँड मधून दूध तयार होणे याला लॅक्टेशन असं म्हटलं जातं. जसं आई असेल किंवा गाय असेल, म्हैस असेल, बकरी असेल, या सगळ्यांचा लॅक्टेशन पिरियड असतो. त्या पिरियडमध्ये त्या दूध त्यांच्या बॉडीमध्ये, त्यांच्या मॅमरी ग्लँडमध्ये दूध तयार होते, त्याला लॅक्टेशन पिरियड असं म्हटलं जातं. काही अशा स्त्रिया असतात किंवा त्यांच्यामध्ये 2-2 वर्षापर्यंत दूध राहते, 3-3 वर्षापर्यंत दूध तयार होतं, तर तो झाला त्यांचा लॅक्टेशन पिरियड. लक्षात आलं. त्यानंतर आता पुढे काय सांगितलेलं आपल्याला, धिस इज ड्यू टू द प्रोलॅक्टिन हार्मोन. आता हे जे दूध तयार होते मॅमरी ग्लँडमध्ये, जे दूध तयार होते ते एका विशिष्ट हार्मोनमुळे, आणि त्या हार्मोनचं नाव आहे प्रोलॅक्टिन हार्मोन. लक्षात ठेवा, बऱ्याचदा याच्यावरती क्वेश्चन येतात. हार्मोन्स खूप कामाचे आहे, मी तुम्हाला आधीपासून सांगत आलेलं आहे, हार्मोनवर व्यवस्थित लक्ष ठेवत चला. तर हे प्रोलॅक्टिन हार्मोन आहे की ज्याच्यामुळे मॅमरी ग्लँडमध्ये दूध तयार होते. त्याचबरोबर तयार झालेलं दूध बाहेर यायसाठी पण एक हार्मोन आवश्यक असते, आणि त्या हार्मोनचं नाव आहे ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन हार्मोनमुळे दूध जे आहे, तयार झालेलं दूध आईच्या जे ब्रेस्ट आहेत त्या ब्रेस्टमधून बाहेर येते. तर हे ऑक्सिटोसिन हार्मोनमुळे. बऱ्याचदा तुम्ही बघता की जे शेतकरी लोक आहे, सगळे शेतकरी नाही, जे असे व्यापारी म्हणून शेती करतात आणि जे गाई किंवा पशुपालन करतात, तर ते काय करतात की त्यांच्या शेतामध्ये किंवा त्यांच्या गोठ्यामध्ये ज्या गाई असतील, म्हशी असतील, त्यांना ते ऑक्सिटोसिनचे इंजेक्शन टोचतात, त्यामुळे त्या दूध जास्त देतात. ही नॅचरल प्रोसेस नाही, पण तरीही काय होते की ते ऑक्सिटोसिनचे इंजेक्शन टोचल्यामुळे त्यांच्या जे स्तन आहेत, जे त्यांचे ब्रेस्ट आहेत, त्या ब्रेस्टमध्ये जे काही दूध आहे ते सगळं दूध बाहेर येऊन जाते. तर ते ऑक्सिटोसिन या इंजेक्शनमुळे, त्यामुळे सरकारने आता बऱ्यापैकी त्याच्यावर बॅन टाकलेली आहे. ऑक्सिटोसिन जे आहे इंजेक्शन आता तसं भेटत नाही, ते डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनच भेटते, कारण की काही लोकांनी या इंजेक्शनचा गैरफायदा घेतला होता. तर हे नॅचरल व्हायला पाहिजे, सगळं बाहेरून नाही व्हायला पाहिजे. तर आता समजलं तुम्हाला सगळे पॉईंट, की जी मॅमरी ग्लँडमध्ये दूध तयार होते बाळाचा जन्म झाल्यानंतर जी मॅमरी ग्लँडमध्ये दूध तयार होते त्याला लॅक्टेशन असं म्हणतात, आणि त्याच्यासाठी एक हार्मोन पण रिस्पॉन्सिबल असतो, त्याला प्रोलॅक्टिन हार्मोन म्हणतात, आणि दूध बाहेर यासाठी हार्मोन आवश्यक असतो, त्याला ऑक्सिटोसिन हार्मोन असं म्हणतात. पुढे सांगितलेलं आहे बघा काय, की द फ्लुइड सिक्रेटेड बाय मॅमरी ग्लँड सून आफ्टर द चाइल्ड बर्थ इज कॉल्ड कोलोस्ट्रम. आता काय होते की बाळाचा जन्म झाला की मग आईच्या जे मॅमरी ग्लँड्स आहेत त्याच्यामध्ये दूध तयार होते, मग ते बाळ सुरुवातीला दूध पिते, ते खूप चांगलं दूध असते बाळाला. या आईच्या दुधाला उपमा दिली अमृताची. या पृथ्वीवरचं त्या बाळासाठी अमृत आहे, आईचं दूधच बाळासाठी सगळ्यात पौष्टिक आहे. त्यामुळे इतर कोणतंही दूध किंवा इतर कोणत्याही गोष्टी त्या बाळाला द्यायची आवश्यकता नाही, आईचं दूधच त्याच्यासाठी सर्व काही आहे. ह्या सगळ्या चुकीच्या कल्पना आहेत की बाळाला गाईचं दूध दिलं पाहिजे किंवा गाईचं भेटलं नाही तर म्हशीचं दूध दिलं पाहिजे, ह्या सगळ्या चुकीच्या कल्पना आहेत. कारण हे जे प्राण्यांचे जे दूध आहे, गाईचं म्हणा, म्हशीचं म्हणा, यांच्यामधले जे कार्बोहायड्रेट आहेत ते बाळाला पचत नाहीत. लक्षात ठेवा, बाळाला पचवण्यासाठी त्याच्या शरीरात जे एन्झाईम्स लागतात ते एन्झाईम त्या बाळाच्या शरीरात तयार होत नाही, म्हणून हे सगळे दूध बाहेरचे बाळासाठी घातकच आहेत. त्यामुळे कोणतंच हे बाहेरचं दूध द्यायचं नाही. जर द्यायची आवश्यकता पडलीच तर डॉक्टर लोक सजेस्ट करतात की गाईचं किंवा म्हशीचं दूध देऊ नका, तुम्ही भले ते पावडरचे दुधाचे डबे असतात ते द्या, ते सायंटिफिकली बनवलेले असतात, पण त्याच्यावरही लिहिलेलं असते की तुम्ही हे तेव्हाच वापरा जेव्हा आईला दूध नसेल तेव्हा. जर आईला दूध आहे तर हे डबे तुम्ही वापरू नका. पावडरचं दूध बाळाला पाजू नका, गाईचं दूध बाळाला पाजू नका, म्हशीचं दूध बाळाला पाजू नका, किंवा इतर आणखीनही कोणतं जे असेल उंटाचं दूध म्हणा की काही कोणतंही दूध पाजायची बाळाला आवश्यकता नाही. साधारणतः आपल्या समाजामध्ये अशा कल्पना आहे, आपल्या भारतामध्ये आपण गाईला देव असं समजतो, मग त्या गाईचं दूध पाजावं. आईचं दूध असल्यावर गाईचं दूध पाजा, याला काहीच अर्थ नाही. गाईचं दूध बाळाला पचत नाही. आईचं दूध जोपर्यंत निघते त्या आईचं दूधच दिलं पाहिजे. आईचं दूधच सर्वश्रेष्ठ आहे. आणि सुरुवातीला जे आईचं दूध निघते ते थोडंसं चिकट असते, थोडंसं असं येलो कलरचं असते, त्याला कोलोस्ट्रम असं म्हणतात. नाव नोट करून दिलं आपण, त्याला म्हटलं जातं कोलोस्ट्रम. तर सुरुवातीचं चिकटचं असं दूध कोलोस्ट्रम साधारणतः 7 दिवस ते 15 दिवसापर्यंत हे चिकट असं दूध येते. प्युरसर ते दूध असते, पिवळा कलर त्याचा असतो, तर कोलोस्ट्रम म्हणतात त्याला. कसं आहे कोलोस्ट्रम? इट इज अ स्टिकी येलो फ्लुइड. थोडंसं चिकट असं असते ते आणि येलो कलरचं असते. त्यानंतर याच्यामध्ये खूप कामाचे घटक आहे. सुरुवातीला जे आईचं दूध असते ते बाळासाठी प्रचंड आवश्यक आहे, खूप आवश्यक आहे ते बाळासाठी हे दूध.
का बरं आवश्यक आहे, काय काय याच्यामध्ये तर सांगितलेलं आहे. इट कंटेन प्रोटीन्स, लॅक्टोज, याच्यामध्ये प्रोटीन आहे, बाळाला आवश्यकच आहे. लॅक्टोज आहे, दुधामधली जी शुगर आहे ती लॅक्टोज शुगर आपण म्हणतो त्याला. हे एक डायसॅकराइड आहे लॅक्टोज. त्यानंतर मदर्स अँटीबॉडी IgA, आईच्या शरीरात ज्या अँटीबॉडी तयार होतात त्या दुधामधून बाळाला आयत्याच भेटतात. अँटीबॉडी कामाचे असतात, त्यामुळे बाळाची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. IgA म्हटलं, IgA फुल फॉर्म आहे इम्युनोग्लोब्युलिन अँटीबॉडीज, IG असं म्हणतात त्याला. तर ह्या अँटीबॉडी ज्या आहे ह्या दुधातून बाळाच्या शरीरात जातात, बाकी कुठूनही भेटू शकत नाही. तर जेव्हा बाळ हे आईचं दूध पिते तेव्हा त्या बाळाच्या पोटामध्ये प्रोटीन जातात, लॅक्टोज जाते आणि हे अँटीबॉडी जाते IgA नावाचं. यामुळे बाळाची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, बाळाला कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होत नाही, बाळ आजारी पडत नाही, बिमार पडत नाही. कारण बाळ जे आहे हे नुकतंच आईच्या गर्भामध्ये सुरक्षित असते, त्याला कुठल्याही प्रकारची चिंता नसते. आणि मग 9 महिने भरल्यानंतर ते बाहेर येते, तर बाहेरच्या जगामध्ये कितीतरी बॅक्टेरिया, कितीतरी व्हायरस असतात की ज्या बाळाला ते आजारी पाडू शकतात. मग अशा वातावरणात त्याला जगवायचं असेल तर त्याला त्याची इम्युनिटी, त्याची रोगप्रतिकारक क्षमता चांगली असली पाहिजे. आणि कधी चांगली होईल, ते जेव्हा आईचं दूध पिईल आणि आईच्या दुधामधून त्याला हे सुरुवातीचं जे दूध आहे ते खूप कामाचं आहे, त्याच्यामध्ये अँटीबॉडीज असतात. तर अशा तऱ्हेनं हे सुरुवातीचं दूध बाळाला दिलंच गेलं पाहिजे. तर जेवढं दूध बाळ हे आईचं पेल तेवढं चांगलं आहे. तर अशा तऱ्हेनं बाळांनो बिलकुल सिंपल असे आपण जो आहे हे दोन्ही टॉपिक कंप्लीट केले आहे. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण आता इथेच थांबू बाळांनो. खूप इझी असा टॉपिक होता, त्यामुळे थेअरी तुम्हाला इझी जाईल, तरी तुम्ही याच्यावरच्या MCQची भरभरून प्रॅक्टिस करा. आणि आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला एक न्यू टॉपिक घ्यायचा आहे, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणून.